स्टेज सेट होत चाललेलं आहे विधानसभा निवडणुकांसाठी। महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत, पण या वाऱ्यांसोबत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वादाचं वादळही घोंगावू लागलं आणि त्याची चुणूक दिसली जी आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे त्यावेळी। काय राहिला हा वादाचा विषय, काय नेमकं होत होतं पाहूया। लोकसभेचा निकाल आला, कुठं विजयाचा आनंद दिसला तर कुठं पराभवाचं दुःख, कुठं विजयानंतरचा विश्वास दिसला तर कुठं पराभवानंतरचं मंथन। पण काहीच फार काळ टिकलं नाही। मग महायुती असो अथवा महाविकास आघाडी, दोन्हीकडे विजयानंतरच्या गुलालाचा रंग बदलताना दिसला। आता शिरूरमध्ये काय घडलं बघा। अमोल कोल्हे विजयी झाले, त्यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला, पण इथं ठाकरेंच्या सैनिकांनी राडा घातला। निमित्त ठरलं ते अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा उल्लेख भावी आमदार असा करणं। आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा। या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊंनी देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे। तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली। मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे। दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झालाय। इकडे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना आमने सामने आली, तर तिकडे रामटेकमध्येही ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा बिनसलं। निमित्त ठरलंय ते रामटेक विधानसभेचं। या वादाची सुरुवात केली ती रश्मी बर्वेंनी, त्यांना तातडीनं ठाकरेंच्या सेनेकडून उत्तरही आलं होतं। आमची रामटेक विधानसभेवर पण आमची पारंपरिक सीट आहेच आणि ते आम्हालाच भेटणार आहे। तिथं कोणाचाही टिडा लागला नाही आणि लागणार पण नाही हे नक्की। आणि रामटेकच्या गडावर भगवा नक्की फडकवणार उद्धव साहेब, जे आदेश देतील ते आम्ही त्यांचं पालन करू। हाच वाद आता पुढच्या टप्प्यावर गेलाय। उद्धव ठाकरेंनी विशाल बरबटे यांना निवडणूक तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी हा विषय घेऊन थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली। आंदोलनाला घाबरणारी औलाद नाही आपण। शिवसेनेचा जन्म हा काही राजकीय पक्ष म्हणून नाही झाला। शिवसेना हा मूळ एक चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे, ही चळवळ आहे। इथपर्यंत आलो, इथून समोर निघण्याचा मार्ग सुद्धा या रामटेकच्या गड मंदिराचे प्रभू रामचंद्र देतील एवढा विश्वास आहे। आता लोकसभा निकालानंतर विधानसभेवरून फक्त महाविकास आघाडीतच बिनसलंय अशातला काही भाग नाही। थोड्याफार फरकानं हेच चित्र महायुतीतही दिसतंय। विधानसभा निवडणुकीत शिंदे गटा इतक्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाव्यात या मागणीनं जोर धरलाय। यावरून महायुतीत वादंग निर्माण होण्याची चिन्ह आहे। त्यात भाजपच्या 2 जागांवर राष्ट्रवादीनं थेट हक्क सांगितलाय। अजित पवारांची सुद्धा याला संमती आहे असा दावा या इच्छुकांनी केला। भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद खूप चांगली आहे। मागचे याच्या आधीचे 10 वर्ष आमदार विलासराव लांडे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांनी काम केलेले आणि एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून खूप चांगलं कामं झालेली, त्या शहराचा विकास दादांच्या माध्यमातून झाला। त्यामुळे आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार होणं सोपं जाणार आहे आणि एकूणच आमची ताकद चांगली आहे, आमची तयारी पण चांगली झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी ही जागा आम्हाला मिळू शकते। आमचे 2 सिटिंग आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि तिसरी जी पिंपरी विधानसभा आहे ती राष्ट्रवादी अजितदादाच्या गटाकडे आहे। जे आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत ते ह्याच्यामध्ये भाग घेतील आणि ते सांगतील। परंतु ज्या पद्धतीने लोकसभेला सीटांचं वाटप झालं त्या पद्धतीने विधानसभेलाही होणार। ज्यांचे एक्झिस्टिंग आमदार आहेत तिथे ते एक्झिस्टिंग आमदारांनाच हे जागा सोडल्या जातील। भोसरीत भाजपचे महेश लांडगे तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत।
त्यामुळे आता भाजप आपल्या आमदारांना डावलून अजितदादांच्या शिलेदारांना संधी देणार का, हा खरा कळीचा मुद्दा असेल. दुसरीकडे लोकसभेला अजित पवारांच्या वाट्याला आलेल्या कमी जागांमुळे आधीच त्यांना विरोधकांनी डिवचलं होतं. त्यामुळे विधानसभेला दादांची राष्ट्रवादी आक्रमकपणे बार्गेनिंग करणार हेही स्पष्ट आहे. तेव्हा आता येणारा काळ मविया आणि महायुतीच्या एकोप्यासाठी अर्थातच चॅलेंजिंग काळ असणार आहे. अशात कोण ही आव्हानाची घडी तारून पुढे जातं यावर बरंच काही अवलंबून असेल. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी.